पंगत करूया अंगत पंगत. हॅलो, हाय, नमस्कार. मी सायली देवधर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते फक्त मराठीच्या या नव्या कोऱ्या कार्यक्रमात अंगत पंगत. मंडळी, ह्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवणार आहोत. या रेसिपीज बघून तुमचं पोट आणि मन तृप्त होणार आहे. नाही 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 नाही, मी ह्या रेसिपीज नाही बनवणार आहे. ह्या रेसिपीज बनवण्यासाठी आपल्यासोबत असणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ शंतनू गुप्ते. चला तर मग स्वागत करूया शेफ शंतनू गुप्ते यांचं. नमस्कार सायली. नमस्कार. नमस्कार शेफ शंतनू, तुमचं खूप स्वागत आहे अंगत पंगत या कार्यक्रमात. थँक्यू. मंडळी, या कार्यक्रमात आपण 3 रेसिपीज बनवणार आहोत. एकच घटक पदार्थ घेऊन पहिली रेसिपी असेल पारंपरिक, त्यानंतर फ्युजन रेसिपी आणि तिसरी रेसिपी असणारे आंतरराष्ट्रीय रेसिपी. या कार्यक्रमाचे 3 सेगमेंट असतील. पहिलं सेगमेंट असणारे वदनी कवळ. वदनी कवळमध्ये आपण पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत. दुसरं सेगमेंट असेल मिक्स मेजवानी, ज्यामध्ये आपण फ्युजन रेसिपी बनवणार आहोत. आणि तिसरं सेगमेंट असणारे साता समुद्रा पार, ज्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय रेसिपी बनवणार आहोत. आणि हो, पहिली रेसिपी म्हणजे पारंपरिक रेसिपी बनवण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पारंपरिक किचनमध्ये. आणि फ्युजन आणि आंतरराष्ट्रीय रेसिपी बनवण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मॉडर्न किचनमध्ये. चला तर मग पहिली पारंपरिक रेसिपी बनवण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या पारंपरिक किचन मध्ये. आजचा आपला मुख्य घटक असणार आहे नारळाचं दूध. तर या नारळाच्या दुधापासून वदनी कवळ मध्ये आपण आपली पहिली पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग मंडळी, शेफना विचारूयात आजची आपली पहिली पारंपरिक रेसिपी कोणती आहे. ही जी रेसिपी आहे ना सायली, आता सर्वत्र महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण समुद्र किनारपट्टीची जी गावं आहेत तिकडे ही जास्ती प्रसिद्ध आहे. आणि प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात ही थोडी थोडी वेगळ्या पद्धतीने बनते. कारण ही आहे महाराष्ट्राची सोल, म्हणजेच सोलकढी. मग सोल कढी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. नक्की. तर प्रथम घटक आहे नारळाचं दूध, त्याच्यानंतर कोकमाचा आगळ, कोथिंबीर बारीक चिरलेली, कढीपत्ता, लसूण, हे हिंग, हिरव्या मिरच्या, जिरे, मोहरी आणि मीठ. वा. तर ही प्रत्येक घरी, प्रत्येक गावी जे मी फिरलोय ना, मी बघितलंय की थोडीशी वेगळी बनवतात सगळे. मूळ घटक आगळ, नारळाचं दूध हे असतंच. काही ओव्याची फोडणी घालतात, कोणी मोहरीची फोडणी घालतं, कोणी कोणी ह्याच्यात कोथिंबीरच घालत नाही. मी एकदा गोव्याला एका खानावळीत गेलेलो, तिकडे सोलकढी मागवली तर ते त्याच्यात नारळाचं दूधही नव्हतं, ते कोकम पाण्यासारखं होतं. बर. पण मग मला कळलं की ते थोडासा वेगळा प्रकार आहे. पण कमीत कमी 7 ते 8 प्रकार तर मी चाखलेत सोलकढीचे. तर या माझ्या सगळ्या अनुभवावरनं 7-8 प्रकारच्या मला ही रेसिपी फार उत्तम वाटते. कशी करायची ते लगेच दाखवतो. चला, सगळ्यात आधी काय लागणार आहे आपल्याला. लसूण आणि मिरची. जसं मी म्हटलं, काही लोक हे जे नारळ वाटून घेतात मिक्सर मध्ये, त्याच्यातच थोडीशी मिरची वाटून घेतात. पण मला वेगळी अशी कुटून घातलेली छान आवडते. वा. तर जसं मी म्हटलं तसं मी एवढं पण बघितलंय की काही लोक अख्ख्या मिरच्या, म्हणजे मधून एक फक्त चीर देऊन अख्खी मिरची घालतात. ओके. आणि एक 3 पाकळ्या लसणाच्या. तर हे छान आपण कुटून घेऊ. ही जुनी आपली जी पारंपरिक भांडी किंवा पारंपरिक जी पद्धत आहे त्यानुसार रेसिपी बनवण्यात वेगळीच मजा आहे, नाही? एकदम. फक्त वेळ पाहिजे थोडासा. पण सबर का फल मीठा रहता है. तर मिरची आणि हे जे लसूण आपण घेतलेले हो, हे यात घालून घ्यायचे. ते आता त्याच्यात घालूया. आता यात कोकमाचा आगळ. बरं, कोकम किती घालायचं, कसं घालायचं ह्याचा असा काही मापदंड नाहीये. हे घातल्यावरती आता कोथिंबीर ह्याच्यात आपण घालून घेणार आहोत. छान. आणि एक फोडणी द्यायची. वा. चला.
नारळाचं दूध हे पौष्टिक सुद्धा आहे नाही? नारळामुळे केस वाढायला मदत होते, स्किन चांगली व्हायला मदत होते. नक्कीच. त्याच्यात जे ऑइल असतं त्यांनी सांधेदुखीसारखे कुठले त्रास आपल्याला होत नाही. तर हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा ते ऑइल खूप महत्वाचं असतं. आणि नारळाचं तेल खूपच छान. त्यात मोहरी, हा मोहरी लगेच तडतडली, हो. जिरे, कढीपत्ता हा आणि हिंग घालण्याच्या आधी हा गॅस बंद करायचा, कारण हिंग, हळद या गोष्टी फटकन जळतात. हा चला करेक्ट. आता हे मी इथे ठेवूया ठेवते पुन्हा. फोडणी. हो, तर ही घातली वा, आणि काहीही वाया घालवायचं नसतं. बरोबर. त्यामुळे राहिलेली थोडीशी ही फोडणी आहे, हो, ती आपण काढून घेऊ. काढून घेऊ. आहा. आता मीठ आणि लागल्यास थोडस साखर. ओके, चला मग आता आपण चला, थोडस मीठ घालणार आहोत यात आणि थोडीशी साखर. साखर. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग सर्व करायचंय. वा, पण चला. आता तू सांग मला कसं झालंय. आहा, वा, फोडणी इतकी मस्त मस्त आहे ना? बसली आहे ना. मी जसं म्हटलं ना, या कार्यक्रमात मन आणि पोट तृप्त होणार आहे. अगदी तसंच झालेलं आहे. खूप कमाल झालेली आहे. काय लागतंय नारळाचं दूध आणि त्याच्यामध्ये जे कोकमचा फ्लेवर आलाय, वा, अति उत्तम झालेली आहे. खूप छान झाली आहे ही सोलकढी. अशीच सोलकढी तुम्हाला घरी बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लागेल. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सोलकढीसाठी लागणारं साहित्य: नारळाचे दूध 1 लिटर, कोकम आगळ अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर 1 वाटी, कढीपत्ता 7 ते 8 पाने, लसूण 3 ते 4 पाकळ्या, हिंग 1 छोटा चमचा, हिरव्या मिरच्या 3 ते 4, जिरे 1 मोठा चमचा, मोहरी 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार, साखर चवीनुसार. कृती: सर्वप्रथम नारळाच्या दुधात जाडसर कुटलेली हिरवी मिरची आणि लसूण, चवीनुसार कोकम आगळ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. फोडणीसाठी भांड्यात तेल गरम करून त्यावर मोहरी, जिरे, कढीपत्ता व हिंग घालून सोलकढीला चरचरीत फोडणी द्यावी. चवीनुसार मीठ आणि साखर घालून थंड सोलकढी ग्लास मध्ये सर्व्ह करावी. मंडळी, आता वेळ झालीये मिक्स मेजवानीची. मिक्स मेजवानी म्हणजे काय? तर एखादा पारंपरिक पदार्थ घ्यायचा आणि त्याला फ्युजन करायचा. म्हणजे पारंपरिक पदार्थच नवीन पद्धतीने प्रेझेंट करायचा. आणि त्यासाठी आपण आलो आहोत आपल्या मॉडर्न किचन मध्ये. चला तर मग शेफना विचारूयात आजची आपली मिक्स मेजवानी कुठली असणार आहे. शेफ, आज मिक्स मेजवानी मध्ये काय आहे? तो सर्वात सोपा पदार्थ गोड मध्ये जर बनवायचं झालं तो आहे शिकरण. आज आपण त्या सोप्या पदार्थाला एक नवीन रूप देणार आहे. तर बनवणार आहे बनाना कॅरमल शिकरण. चला तर मग बनाना कॅरमल शिकरण बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. पहिली केळी, हो, साखर किंवा गूळ जे आपण वापरतो ते, आणि दूध, थोडस बटर, थोडेसे बदामाचे काप आणि थोडीशी वेलचीची पूड. वा, आणि हे तर दूध आहे मला कळलं, पण शेफ हे काय आहे? ह्याच प्रश्नासाठी तर मी थांबलेलो की सायलीने अजून विचारलं कसं नाही. आपण साध्या शिकरणीत फक्त दूध वापरतो, पण या शिकरणीत आपण साधं दूध तर वापरणारच आहे, पण तेवढ्याच मात्रेमध्ये आपण नारळाचं दूधही वापरणार आहे. नारळाचं दूध? येस. तर याची संकल्पना मला कशी सुचली याच्या मागे एक स्टोरी आहे. तर मी थायलंडला गेलेलो. तिकडे त्यांनी स्वीट मध्ये 2-3 प्रकारची फळं नारळाच्या दुधाबरोबर शिजवलेल्या भातात दिलेली. म्हणजे स्टिकी राईस विथ मँगो, बरोबर, पायनॅपल विथ मँगो अँड बनाना विथ मँगो. तर ही जी सगळी ट्रॉपिकल म्हणजे उष्ण प्रदेशातली फळं जी आहेत ती नारळाच्या दुधाबरोबर चांगली लागतात. म्हणूनच ही रेसिपी आहे बनाना कॅरमल शिकरण. बघूयात कृती. सुरू करूया. तर सर्वात पहिले आपल्याला कॅरमल बनवायचंय. तर आपण चालू करणार आहे बटरने. कॅरमल बटर मध्ये जास्त चांगलं बनतं का? कधीही. तर छान आपण 1 चमचाभर बटर घेतलेलं आहे, ते वितळून द्यायचंय. आणि ते वितळता आपल्याला त्यात साखर घालून पहिले कॅरमल करायचंय. साधारणतः 2 केळ्यांना मी
एक 40 ते 50 ग्रॅम साखर घेतो. अति गोडही करायचं नाही. हो. केळ्याला एक त्याचा एक गोडवा असतोच. असतोच, बरोबर. तर इकडे कॅरमेल बनतंय. मला फक्त 1.5 केळं कुठल्याही बोलमध्ये चमच्याने कुस्करून देशील? हो. जर ही साखर जास्ती रंग पकडला हिने तर मग ती कडू लागेल. तर आता ह्याच्यात केळं घालतेस. हो. छान मिक्स करून पण घेतोय मी. ते असं परतून घेतलं की त्यात आपलं नारळाचं दूध. वा. मस्त. तर आपल्याला जास्ती काही शिजवायचं नाहीये. हां. साखर वितळली हां. की दिसतं की हे बंद करायचं. ओके. आता बाकीच्या गोष्टी त्यात म्हणजे वेलचीची पूड थोडीशी आणि थोडंसं साधं दूध बर. हे घातलं. थोडेसे बदामाचे काप घालायचे त्यात वा. आणि शिकरण तयार. वा. चला मग आपण एका बोल मध्ये सर्व करूया. लगेचच मस्त अशा एका ग्लास मध्ये सर्व करूया. वा. वा. थोडेसे वरतून बदामाचे काप. वा. बनाना कॅरमेल शिकरण रेडी फॉर यू मॅम. क्या बात आहे. बनाना कॅरमेल शिकरण इतकं एक्झॉटिक दिसतंय. मी टेस्ट करू? नक्कीच. चला. हा हा हा. शेफ, खूप मस्त झालंय. आणि हे शिकरण कसं बनवायचं ह्याची रेसिपी तुम्हाला बघायची आहे, हो की नाही? मग चला साहित्य आणि कृती बघूया. आपण ती लिहूनही घ्या. वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बनाना कॅरमेल शिकरणसाठी लागणारं साहित्य: केळी 2, साखर 50 ग्रॅम, दूध 1 वाटी, बटर म्हणजेच लोणी 1 मोठा चमचा, बदामाचे काप 2 ते 3 मोठे चमचे, वेलची पूड 1 छोटा चमचा, नारळाचे दूध 1 वाटी. कृती: प्रथम एका पॅन मध्ये बटर व साखर घेऊन तपकिरी रंगावर भाजून घ्यावी. या मिश्रणात कुस्करलेली केळी घालून साखर विरघळेपर्यंत परतून घ्यावे. गॅस बंद करून मिश्रणात नारळाचे दूध घालून एकजीव करावे. या मिश्रणात वेलची पूड, साधे दूध व बदाम घालून मिसळून घ्यावे. तयार झालेले बनाना कॅरमेल शिकरण बदामाच्या कापांनी सजवून बाउल मध्ये सर्व्ह करावे. मंडळी, आपण एक पारंपरिक रेसिपी बघितली, एक फ्युजन रेसिपी बघितली, पण आता जायचंय 7 समुद्रा पार. म्हणजे आता एक 7 समुद्रा पारची रेसिपी बघायची, म्हणजेच इंटरनॅशनल रेसिपी शिकायची आहे. चला तर मग आज शेफना विचारूयात की 7 समुद्रा पार कुठली रेसिपी असणार आहे. आजची रेसिपी फार छान आहे. या रेसिपीची प्रेरणा मला थायलंडवरनं आली मी जेव्हा तिकडे फिरायला गेलेलो तेव्हा. तर आज आपण बनवणार आहोत थाय कोकोनट कटलेट्स. थाय कोकोनट कटलेट्स बनवण्यासाठी काय साहित्य लागतंय ते आपण बघूया. 2 उकडलेले बटाटे आहेत, नारळाचं दूध आहे, बर, सुखं खोबरं, मैदा, ओलं खोबरं, थोडंसं कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आपल्याला, बेसिल, ओके. मिरचीची पेस्ट, बारीक कापलेलं आलं, चिली फ्लेक्स, लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा. आणि हा जो पदार्थ आहे तो आहे लाईम लीव्ह, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं लिंबू असतं, त्याची पानं आहेत ती, गूळ आहे, त्याच्यानंतर बारीक कापलेला लसूण आहे माझ्याकडे, लिंबू आणि मीठ. वा. चला मग तुम्ही तयार आहात, मी तयार आहे 7 समुद्रा पार जाण्यासाठी. सुरुवात करूया आपल्या 7 समुद्रा पार रेसिपीला. नक्की. सगळ्यात आधी काय करायचं शेफ? सगळ्यात आधी आपल्याला हे जे मसाले आहेत ना, म्हणजे कटलेट मध्ये जे मसाले जाणार ते आपण शिजवून घेऊया. आणि मुख्य म्हणजे मी या मसाल्यांना तेलात नाही तळणार आहे. थायलंड मध्ये जेव्हा मी गेलेलो तेव्हा ते नारळाचं दूधच घेतात डायरेक्ट पॅन मध्ये. तळण्यासाठी नाही, त्याच्यात नारळाचं दूध जेव्हा थोड्या वेळ पॅन मध्ये राहतं ना, नारळाचं तेल थोडंसं त्याला सुटतं आणि ते भाजेच तोपर्यंत ते तेलासारखंच होतं. वा. पण फ्लेम हाय पाहिजे आणि नारळाचं दूध अगदी आपलं घट्ट पाहिजे. त्याला छान आधी उकळी येऊन द्या. बर. बघ आता हे दिसतंय का जे मी म्हणत होतो ते, जसं जसं ते नारळाचं दूध आटत जातं ना, ते थोडंसं ते तेल सुटतं, तवंग येतो त्याचा. आता त्यात मसाले घालायचे, पण त्याआधी हे लेमन ग्रास म्हणजे गवती चहा आणि ही लिंबाची पानं
अगदी बारीक कापून घ्यायचे, बरं. कारण त्याचा फ्लेवर खूप असा उग्र असतो. हो. त्यामुळे मोठा तुकडा जर आला ना तोंडात आणि तो चावला हा. तर मजा येत नाही. त्यामुळे एकदम जेवढं बारीक जमेल तेवढं. बर. तर या 2 गोष्टी पहिल्या बघ किती कमी टाकलंय मी, हो. एवढंच टाकायचं. मग लसूण आणि आलं. बरं, हे आलं लसूण आपण पेस्ट नाही करणार आहोत ह्याच्यात? नाही याच्यात कटलेट्स आहेत ना, हा. तर पेस्ट करून मजा नाही. त्याचे छोटे छोटे तुकडे, सगळ्यांचे आपण बारीक बारीक तुकडे करतो. हा. मग ती कटलेट मध्ये जेव्हा ते शिजलेलं आलं येतं ना असं, हा. मस्त वाटतं. हो. छान तळतंय. आता ही मिरचीची पेस्ट, ही मिरची खरी तिखट नाहीये, हा. कारण ही आपण काश्मीरी मिरची वापरली, ज्याचा रंग असा लाल बुंद असतो. हो. आणि तिखटपणासाठी आपण घालतोय हे थोडेसे चिली चिली फ्लेक्स. फ्लेक्स. बर. तर सगळं साहित्य आपलं त्यात घालून झालेलं आहे. हे थोडंसं असं शिजवायचं आणि त्याच्याच बरोबर हे जे ओलं खोबरं हा. आहे ते सुद्धा थोडंसं भाजून घेतो. तर छान असा एक मस्त सुवास येणारा हा मसाला तयार झालाय. थोडासा गूळ आपण असं बारीक चिरून त्यात घालूया. चला, झालेलं आहे आता हे सारण बटाटे तयार. कुस्करून घे ना तो हाताने. घालू. तेही मिक्स करून घेऊ. हो, जरा गरम असतील. 2 मिनिटं थांब, मला एकदा चमच्याने हलवू दे. मी मिक्स करून घेतो. मग आपल्याला त्याचे कटलेट बनवायचेच आहेत, ते आपण एकत्र बनवूया. ओके. आणि जशी कोथिंबीर चिरून आपण घालतो हा. कुठल्याही कटलेट पॅटीस मध्ये, हा. कोथिंबीर आपण वापरतोय बेसिल. वा. ती घातली. आता थोडंसं मीठ घालूया आपण यात. हा, बेसिलचा काय सुगंध येतोय. वा. येस. थोडंसं लिंबू, म्हणजे जास्ती नाही, ओलं नाही करायचं. एवढं काही गरम वाटत नाही. आणि जर का वाटलं तरीही की थोडासा बटाटा ओला आहे किंवा मिश्रण ओलं झालंय, तर थोडंसं मी एक सेफ्टी म्हणून थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लोअर ठेवलेलं, दोन्ही अगदी अर्धा चमचे घाल. हा अर्धा चमचा मैदा आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर, बस. सायली, सगळे कटलेट तयार झालेले आहेत. हो. अजून एक छोटीशी त्यात कृती आहे. हा. कृती म्हणजे तिकडे ते सुकं खोबरं ठेवलंय बघ मी. हो. ते याच्यात घेऊन मी डायरेक्ट या तव्यावरती आता ते हलकेसे शॅलो फ्राय, म्हणजे कमी तेलात तळायला घेतोय. बरं. तुला फक्त थोडेसे ते कोट करून इकडे मला तव्यावर द्यायचे. चालेल ना? ओके. चला. थोडंसं तेल घेऊया. चला, एक एक करून आपण हे फ्राय करायला घेऊया. वा. माझी खात्री आहे की तुम्ही हे कटलेट घरी नक्की बनवणार आहात. आणि बऱ्याचदा कसं होतं ना शेफ, की एखादा इंटरनॅशनल पदार्थ बनवायचा म्हटलं की टेन्शन येतं. बरोबर, अगदी. एक तर ते नाव ऐक, साहित्य मिळत नाही. बरोबर, आणि नाव सुद्धा असं काहीतरी वेगळंच असतं पदार्थांचं, की त्यामुळे खूपच टेन्शन आल्यासारखं होतं. पण आपल्या शो मध्ये ज्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत, त्या बघून त्यांचा हा भ्रम नक्कीच दूर होणार आहे. मस्त रंग आलाय नाही कटलेटला? हो, छान. बघ ना, एका बाजूनी रंग नाही आला, झाले पण आहेत ते, खरपूस झालेत, कुरकुरीत झालेत. हा. ती प्लेट दे मला, लगेच तुला गरमागरम देतो. वा. चला, तर आपले थाय कोकोनट कटलेट एकदम चकाचक तयार आहेत. वा. खाऊन बघ. चला, टेस्ट करते मी. गरम आहे त्यामुळे मी आपला चमच्यानेच खाते. हो. गरम आहेत, शेफ, चांगले आहेत. थाई फ्लेवरचे कटलेट मी पहिल्यांदा खाल्ले. सुपर्ब आहेत ना? सुपर म्हणजे आउटस्टँडिंग आहे. आहा. क्या बात आहे शेफ, खरंच म्हणजे मी वेडी झाली आहे. आहा. कमाल. खूप सुंदर रेसिपी झालेली आहे. हे कटलेट नक्की घरी करून बघा. आणि त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लागणार आहे. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलवर टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती.
थाय कोकोनट कटलेटसाठी लागणारं साहित्य: उकडलेले बटाटे 2, नारळाचे दाट दूध अर्धी वाटी, सुके खोबरे 1 वाटी, मैदा 1 छोटा चमचा, कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ 1 छोटा चमचा, ओले खोबरे अर्धी वाटी, बेसिल म्हणजेच खायची तुळस 2 पाने, लाल मिरचीची पेस्ट 1 मोठा चमचा, बारीक चिरलेलं आलं 2 इंच, चिली फ्लेक्स 1 मोठा चमचा, गवती चहा 1 छोटा चमचा, लाईम लीव्स म्हणजेच लिंबाची पाने 3 ते 4, गूळ 1 छोटा चमचा, बारीक चिरलेला लसूण 1 मोठा चमचा, लिंबू अर्ध, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका पॅन मध्ये नारळाचे दूध घेऊन त्याला तेल सुटेपर्यंत आटवावे. यामध्ये बारीक चिरलेली लिंबाची पाने, गवती चहा, लसूण, आलं, लाल मिरचीची पेस्ट आणि चिली फ्लेक्स घालून परतवून घ्यावे. त्यावर ओले खोबरे आणि गूळ घालून मिश्रण एकजीव करावे. उकडलेले बटाटे मॅश करून त्यात मसाल्याचे मिश्रण घालावे. खायची तुळस, चवीनुसार लिंबाचा रस आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण ओले वाटल्यास त्यात मैदा आणि मक्याचे पीठ घालून याचे छोटे छोटे कटलेट तयार करावेत. हे कटलेट सुक्या खोबऱ्यात घोळवून सोनेरी रंगाचे होईपर्यंत शॅलो फ्राय करून हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे. वा, मस्त 3 पदार्थ बनवून झालेले आहेत. रोज आपण वेगवेगळे पदार्थ बघायचेच आहेत, पण मंडळी घरी सुद्धा तुम्ही हे पदार्थ बनवत राहा, ते खात राहा आणि पाहत राहा अंगद पंगत.